श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 नोव्हेंबरला आलेली आहेत कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते, कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते. देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकला. त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले, म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेचा प्रारंभ 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 सुरू होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबरला रात्री 2:28 असणार आहे. आणि म्हणून आपल्याला यावर्षी कार्तिक पौर्णिमा ही 15 नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी करायची आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे देखील मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य अवश्य द्यावे. धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण या पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते. तसेच या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते. पैशांच्या अडचणी देखील दूर होतात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने या कार्तिक पौर्णिमेला काहीच नाही केले तरीही चालेल, फक्त मुलांवरून ही एक वस्तू तुम्हाला उतरून टाकायची आहे. ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व विघ्न, दोष, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात त्यांना यश मिळेल. प्रत्येक क्षेत्रात त्यांची भरभरून प्रगती होईल. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु कार्तिक पौर्णिमा जी असते तर ती खूप महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा तिथी मानली जाते. या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमची मुलं शाळेत जात नसेल परंतु खूप हट्टीपणा करत असेल, सतत मुलांना नजरबाधा होत असेल, सतत मुलांना नजरदोष लागत असेल, यामुळे मुलं सतत आजारी पडत असेल, सतत किरकिर करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तसेच जर तुमची मुलं शाळेत जात असेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल, अभ्यास करायला त्यांचं मन लागत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, वारंवार मुलांना बाहेरच्या व्यक्तींचे नजर दोष लागत असेल, यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत चालली असेल तर हा उपाय तुम्ही पौर्णिमेला नक्की करा. तसेच जर तुमच्या घरामध्ये शिकलेले मुलं मुली असेल परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर हा उपाय केल्याने नक्कीच मुलांना मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार भेटेल, त्यांच्या मनासारखी त्यांना नोकरी प्राप्ती होईल.
मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. उपाय हा खूप सोपा आहे, परंतु खूप प्रभावी आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी, संकट, विघ्न, दोष हे नष्ट होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहेत. एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अगरबत्तीची जी ऊद असते, ज्याला रक्षा असं देखील म्हटलं जातं, तर थोडीशी रक्षा ही तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. आणि ज्या पपईच्या बिया असतात, पपई हे फळ सर्वांनाच माहीत आहे, तर त्या पपईमध्ये काळ्या रंगाच्या अशा बिया निघतात, तर त्या 5 बिया तुम्हाला घ्यायच्या आहेत. या दोन्ही वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे, तर त्या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. तर मंत्र असा आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षय नमः. तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. यानंतरनं एक ताबीज घ्यायचा आहे. ताबीज हा तुम्हाला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते, तर तिथे हा ताबीज मिळतो. तर त्या ताबीजमध्ये तुम्हाला ही रक्षा आणि या पपईच्या बिया आहेत, तर त्या तुम्हाला घालायच्या आहेत. त्या ताबीजला एक डब्बी असते, तर त्यामुळे तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत. आणि ती ताबीज जी आहे तर ती तुम्हाला मुलांच्या गळ्यामध्ये किंवा मुलांच्या हातामध्ये तुम्हाला बांधायची आहेत. जर तुमची मुलं मोठी असेल, मुलांना गळ्यात किंवा हातात बांधणं शक्य नसेल, तर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये ह्या 2 वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत. आणि ही पोटली नेहमी तुम्हाला मुलांच्या जवळ ठेवायची आहेत. मुलं शाळेत जात असेल तर मुलांच्या बॅगमध्ये ठेवा, किंवा मोठे मुलं असेल तर त्यांच्या पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायला द्यायचे आहेत. करून पहा. हा उपाय केल्याने 100% तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील. लहान मुलं खूपच हट्टीपणा करत असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये तुम्ही ही ताबीज बांधा. मुलांचा हट्टीपणा हा 100% कमी होईल. हा जो उपाय आहे तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळींचा जप करायचा आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करून झाल्यानंतर ना स्वामींना तुम्हाला दोन्ही हात जोडून मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, मुलांचे दोष दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. तर असा हा एक उपाय तुम्हाला शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी मुलांसाठी अवश्य करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.